ही तर 24-25चीच वाटते. हं. काय वयाच्या 14व्या वर्षापासून दाई होती काय ही? काय जीवा, तुझी पण नजर ना. हं. अंगकाठी तरुणी सारखी आहे, बर. पण वयाने मोठी आहे ती. 35ची आहे ती, माहितीये का? मग अरे तिच्या 3 पिढ्यापासनं हे दाईचं काम करतात त्यांनी. हातगुणच तसा ना. अहो दाजी, ते नवापूरचं जागीरदार नाहीत का, त्यांनी हिला बोलवलं. 5,000 देतो म्हणले. मी म्हणलं नाही स्मिते, तू कुठं पण जायचं नाही, चल माझ्या बरोबर. आता ह्याच्या पुढे तू काम करशील तर माझ्या कमळीचंच, म्हणून मी इकडे घेऊन आले तिला. 5,000 जरा जास्तच नाही होत? आता एवढं सगळं कमवून ठेवले, ते का वरती घेऊन जाणार आहे का? हा दाजी, नातू पाहिजे का नको तुम्हाला? हा पाहिजे का नको? मग आता नातवासाठी 2 पैसे खर्च केलं तर कुठं बिघडलं? राहिलं उगा असं चेहरे पाडून बसू नका. कमळी माझीच पोरगी आहे, मी खर्च करन 5,000 रुपये. हा हे पैशाला सांगू नकोस, मी देईल पैसे. जा सुनबाई हिला गाड घालून दे. हम्म. चल ग. हा काय इकडे कुठं? आतमध्ये जा. जाते जा. चल चल चल. कमळे कशी आहे? माई अगं बस 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 बस. जास्त दुखून राहिलं नाही ना? नाही, दुखतंय थोडं, पण आधीपेक्षा थोडं बरं आहे. मालतीनं दिलेली औषधं घेते ना रोज? हो, त्याच्यामुळेच काय ते थोडं फार बरं वाटतंय. माई, तुम्ही इथे आलात, कोणाला संशय नाही ना आला याचा? तू त्याची काळजी करू नको. हा हे बघ, ही रोज मालिश करायच्या निमित्तानं ही तर येत जाईल, आणि डॉक्टर जसं सांगतील की नाही तसं तुला औषध देणार. सगळ्यात महत्वाचं, तुझी रक्ताची तपासणी करायला पाहिजे. ही तुझा रक्ताचा नमुना घेऊन जाणार. हा अगं, नर्स आहे ती, नर्स. माई, किती करता हो तुम्ही माझ्यासाठी. मालतीच्या तुमच्या दोघींचे खूप उपकार आहेत माझ्यावर. कसं फेडू मी उपकार? गप ग. उपकार वगैरे काही नाही आहे कमला. जे आम्ही करतो ना ते आमचं कामच आहे. आरोग्य सेविका आहेत आम्ही. आरोग्य सेविका आहे ती.